विशेष सन्मान आदरणीय मनोजी पडकर साहेब यांचा आपण करत आहोत. चला फायनलच्या मॅचकडे आपण वळतोय. पनवेल शहर भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आई मित्रमंडळ आयोजित आई प्रीमियर लीग 2025 आपण पाहत आहोत. 7वं पर्व. या 7व्या पर्वाचा आणखीन एक नवी विजेता संघ मिळतोय की काय याची चर्चा होऊ लागली आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगस्त्या 11 आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना अंशुमन 11 या दोन संघांदरम्यानची लढत. आदरणीय प्रकाशजी मिस्त्री साहेब यांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. प्रकाशजी मिस्त्री साहेब यांचे विशेष सन्मान आपण करतो आहोत. अनिकेत लाखे ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइक वरती अक्षय देशमुख. पहिला बॉल पडेल. मनीष पहिला चेंडू वेगवान इथे हाताला होता. डावे वरती पाहायला मिळाला. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. आदरणीय प्रकाशजी मिस्त्री साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. संतोजी पाटील साहेब देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. संतोजी पाटील साहेब. पुढचा बॉल मनीष कमी गतीने टाकला. लपेटला आडव्या बाटने ऑन साइडला. अनिकेत लाखेचा वार. सारेच गार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. अगेन्स्ट षटकार येत असताना पाहायला मिळालाय. पहिला बॉल आणि तो देखील सीमारेषेच्या बाहेर. अनिकेत वेगळाच थाट आहे खेळाडूचा. पुन्हा एकदा कोलामध्ये इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळलेत. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्तीचे काय नाही. सुरुवात दमदार वजनदार आणि शानदार होत असताना पाहायला मिळाली आहे. पहिल्या 2 बॉलवरती 8 धावा आल्यात. पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. स्वॅग निराळा आहे खेळाडूंचा. किंबहुना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना की अप्रोच चांगले आहेत. इंटेन्शन क्लिअर आहेत की आता मी वज्र निर्धार करून मैदानाच्या आतमध्ये उतरलो आहोत की आम्ही केवळ मोठे स्ट्रोक खेळणार. 8 धावा धावफलकावरती अक्षय देशमुख ऑन स्ट्राइक. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला आडव्या बाटने अक्षय देशमुखने पार्टी जॉईन केले आहे. त्याने ठोकला हा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅट मधून पहिल्या षटकामध्ये यथेच्छ अशी धुलाई केली आहे गोलंदाजाची. संघाची धावसंख्या षटकाराच्या मदतीने पुढचा बॉल पुढे सासावलाय. लांब लचक. बॅट मध्ये या स्ट्रोक मध्ये आहे वजन. धावा मिळाला त्या अर्धा डझन. ठोकलाय षटकार. तीन बॉल वरती 3 षटकार आल्यात. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते आहे. ती अर्थातच 26 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला देखील लोअर फुल्ट होता. ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट मिड विकेटला एक सिंगल येईल.
मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. या फलंदाजासमोर गोलंदाजी अक्षरशः पडली फिकी. 27 धावा पहिल्या षटकाच्या अंती. 27 ऑन द बोर्ड. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पुढचा बॉल यावेळेला बाग फुटला समोरच्या दिशेने. मनीष चेंडूच्या खाली आलाय. सेलिब्रेशन नाही त्याचं. त्याला ठाऊकार रन्स आल्यात. बाद होतोय अक्षय देशमुख. फर्स्ट विकेट गोज डाऊन. कॅप्टन डिपार्च. सत्तावीस धावा धावफलकावरती असताना संघाचा कर्णधार सरपंच जी तो चल दिए अब कौन संभालेगा गाव की जिम्मेदारी. संघाचा संघ मालक बाद झालाय. थोडी घाई व्हायला हवी. मट्रू इथून ओव्हर वाढवायचे आहेत का. 27 धावा धावफलकावरती आहेत. तो मैदानाच्या आतमध्ये आला होता. त्याला 6 षटकांची मॅच खेळायची होती. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. एक फलंदाज बाद झालाय. 7 बॉलचा खेळ संपलाय. 27 ऑन दी बोर्ड आहेत. अक्षय देशमुख काय तुफानी अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मागील मॅचचा हिरो दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. सौरभला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. त्याच्या बॅटमधून 6 बॉल 17 धावा आल्या होत्या. कमी गतीने टाकला हा बॉल. व्हेरिएशन चांगला आहे शुभम याचा. आणि चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. डॉट बॉल. कमी गतीने गोलंदाजी करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये एक बाब पाहायला मिळाली की सतीश देवकर याला गोलंदाजी करताना मी पाहिलं नाही. प्रमुख गोलंदाज म्हणून तो नेहमी गोलंदाजी करतो. कमी गतीची गोलंदाजी तो करतो. चेंडू वळवतो. परंतु या स्पर्धेमध्ये त्याने गोलंदाजी केलीच नाही मुळात. कारण गोलंदाज चांगले आहेत या संघाकडे. हाफ ट्रॅकर पुल केलाय. ऑन साइडला धावा मिळतील त्या या बॉलवरती 4. हा आलाय चौकार. जिथे अकूट टप्पा ना तिथे आकाशाची गप्पा करतो चेंडू. हाफ ट्रॅकर बॉल टाकला आणि त्याच्यावरती इथे चौकार आला. संघाची धावसंख्या 31 ला 1. पुढचा बॉल गोलंदाज. पुन्हा एकदा तीच चुकी. रिझल्ट सेम येईल. याही बॉलला पाठवला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या बॅटरचं इंट्रोड्यूस करत असताना मी आवर्जून म्हणालो की मागील मॅचचा तो हिरो आहे. 6 बॉलमध्ये 17 बनवल्यात. आणि त्याच्या अगेन्स्ट जर तुम्ही हाफ ट्रॅकर टाकाल तर मला वाटतं बारक्याच्या हॉटेलमध्ये जाऊन तो चहा नाश्ता करून येऊन मग तुमच्या अगेन्स्ट रन्स गोळा करेल. 2 बॉल 2 चौकार आले. संघाची धावसंख्या 35. लोअर फुल टोस. क्षेत्र अक्षर चेंडूच्या खाली. प्रयत्न चांगले होते. चेंडूने ओलांडली असती मारेषा. हा षटकार आहे. फ्लॅट पॅरलल. ही कॅच जास्तीची अवघड नव्हती. मनीष साठी सनग्लासेस आडवे आले. 41 ला 1. बॅकफुटला ऑन साइडला आणखीन एक. सौरभच्या बॅटमधून आकाशाला गवस निघाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एअर स्ट्राईक केले. ठोकला षटकार. थँक्यू.
2 षटकांचा खेळ संपलाय. 47 धावा धावफलकावरती आहेत. 47 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 47 धावा. अंधाराचं सावट हळूहळू होऊ लागलंय मैदानाच्या आतमध्ये. 47 ला 1 बाद 2 षटकांच्या समाप्तीनंतर. सौरभने या मॅच मध्ये देखील 5 बॉल मध्ये 20 धावा गोळा केल्या. या खेळाडूला प्रमोट केलं होतं बॅटिंग ऑर्डर मध्ये. काय बॅटिंग केली आहे त्याने. एका बाजूला अर्जुन रवींद्र मटरू सिंग बॅटिंग साठी येऊ शकला नाही लवकर. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर. यावेळेला फटका बसला. चेंडू हवेमध्ये. श्रीकांत चेंडूच्या खाली आलाय. ऑस्ट्रेलियन स्टाईलने त्याने झेल टिपला. फलंदाज क्रमांक दुसरा बाद. ला दुसरा बाद झाला. श्री नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. पुढचा बॉल कमी गतीने टाकला. डाऊन द ग्राउंड इथे खेळले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मनीष वेगाने आल्या. फेकी डेंजर एंडला होत होती. महेश आडवे आले होते. या थ्रोच्या रन्स मिळतील ती अर्थात 1. दुसरी घेत असताना आपण पाहत आहोत फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. अर्थात धक्का क्रमांक संघाला लागलाय तो अर्थात 3रा. ला 3. 48 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. महेशने या षटकामध्ये धावा थांबवल्यात. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचं निर्णायक आणि अंतिम षटक आहे. या षटकामध्ये रन्स अपेक्षित होत्या त्या तिथे आलेल्या नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजावरती अग्रस्थीर राहिले. 27 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण चांगली रणनीतीने खेळ करत असताना खेळाडूंना पाहिलं जिथे सौरभने 20 धावा कुठून काढल्या. यावेळेचा बॉल फटका फासला. कॅचिंग प्रॅक्टिस राहू शकते श्रीसाठी. इथे झेल घेण्याचा प्रयत्न त्याचा अपुरा राहिला. 2 धावा कंप्लीट. तेरीचा प्रयत्न. 3री धाव देखील कंप्लीट होईल. 3 धावा. 51 धावा धावफलकावरती आहेत. 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. अर्धशतक. 51 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. 51 ला 3. सौरभ 5 बॉल मध्ये 20 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. मटरू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 1 चेंडू आणि 3 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. महेशने चांगली गोलंदाजी केली. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बॅकफुटला आले. समोरच्या दिशेने केलाय. मनीष चेंडूच्या खाली आलाय. त्याने झेल टिपला. आणखीन एक धक्का. 51 ला 4. ला 4 फलंदाज बाद झालेत. अजूनही आपण पाहतोय जिथे 2 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. यावेळेचा चेंडू ऑन साइडला खेळले. क्षेत्ररक्षक वेगाने आल्या. तिथे सिंगल कंप्लीट होईल. सिंगल कंप्लीट होते. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या
52 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 52 ऑन दी बोर्ड. 52 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही या षटकातील आणि या सत्रातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल इथे शेष आहे. फटका येईल का विशेष? टार्गेट किती सेट होईल? षटकार आला तर 58 बनतील. 59चा टार्गेट होईल. चौकार आला तर 56 बनतील. परंतु धावा महत्वाच्या आहेत, त्या येणं गरजेचं राहील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा महेश. शेवटचा बॉल. 52 धावा धावफलकावर. उजव्या एसीच्या बाहेर हा चेंडू जो दिशाहीन राहिला. एक्स्ट्रा रन आली आहे. 53 बनला. इथे एखादा मोठा फटका, एक मोठं टार्गेट आणि मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित होईल, कारण एखादा जर का मोठा स्ट्रोक आला तर. शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल आणि शेवटचं पूर्वार्धाचं सत्र. बॅकफुटला आबाची लिडिंग एज. कॅच इम्पॉर्टंट आहे. रोहित कोहली चेंडूच्या खाली आल्यात. मी आवर्जून म्हणालो होतो ना की लक्ष या मे महिन्याकडे जास्तीच आहे, म्हणून इथे झेल निसटला. जीवदान मिळालं बॅटरला. एक सिंगल आली आहे. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड वरती आहेत त्या 54-55चं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. चला घाई करा. क्षेत्ररक्षण शोधून घ्या त्वरित. चला त्वरित मैदान सोडा आणि ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये होतात. 10 ते 15 मिनिटांनंतर चेंडू कदाचित दिसणं अवघड होईल. 18 बॉल आणि 55ची आवश्यकता सामन्यामध्ये. फायनलची मॅच जिथे मैदानाच्या आतमध्ये आपण अंशुमन 11 आणि अगस्त 11 या संघाला पाहत आहोत. चला क्षेत्ररक्षण शोधून घ्या. क्षेत्ररक्षण शोधून घ्या. चला त्वरित. चला घाई करा. चला येणारे चेंडू आहेत ते 18 बॉल मध्ये लक्ष आहे. टार्गेट आहे या मॅच मध्ये. 55 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच मध्ये आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे, जिथे सुदर्शनला आपण पाहतोय ज्याने मागील 2 मॅच मध्ये तब्बल धुमाकूळ माजवलाय. पहिल्या सामन्यामध्ये 55 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये 33 धावा. एकंदरीत लीडिंग रन स्कोरर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो बॅटर अर्थात सुदर्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. सुदर्शन नॉन स्ट्राईक एंडला मनीषला आपण पाहतोय. 55चा पाठलाग करायचा आहे. बाळा ऑन स्ट्राईक आहे. सुदर्शन ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये त्याला आपण पाहत आहोत. पुढचा बॉल. पहिला चेंडू मोठा फटका फसलाय. मॅच मधील महत्वाचा झेल आहे.
क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि त्याने झेल टिपला. फलंदाज बाद. सुदर्शन मोठ्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये 0 ठरलाय. बाद. भीमरावजी पवार साहेब, सोनावणे साहेब, सुहाजी पाटील साहेब, राजूजी महापूरकर साहेब आणि तमाम मित्र परिवार आणि इतर मान्यवर सर्वांचं सर्दी कसं स्वागत. नवीन पाठर मैदानाच्या आतमध्ये रोहित कोळी यांना आपण पाहत आहोत. पुढचा बॉल अनिकेतचा हा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर इथे दंडित करण्यात येते. एक्स्ट्रा रन अतिरिक्त धाव. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 धाव धावफलकावर 1 बाद. 55चा पाठलाग करायचा. फायनलची मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड ओर दी बॉलर हेड. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, चौकार. अंशुमन स्पोर्ट्स टीम बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा सामना. फायनलची मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. 5 धावा धावफलकावरती आहे. 2 बॉल मध्ये 5 धावा आल्यात. आवश्यकता आहे ती अर्थातच 55 धावसंख्येची. पुढचा बॉल यावेळेला देखील उजव्या यशीच्या बाहेर. हा चेंडू खाली राहिला. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतो आहे. अर्थात हा डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. संघाकडे आक्रमक असे खेळाडू पाहायला मिळाले. किंबहुना अगदी त्याच वेळेला चांगल्या खेळाडूंचा भरणा असणारा संघ अंशुमन स्पोर्ट्स टीम सध्याच्या घडीला अडचणींना सामोरं जाते. यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर आहेत. वॅकंट्स एरिया. रन्स मिळतील त्या अर्थातच 2. 18 बॉल 55च्या मॅच मध्ये जिथे आपण पाहतोय पहिल्या 4 बॉलवरती 7 धावा आल्यात. समीकरण वारंवार बदलत असताना पाहायला मिळतील. इथे विजयासाठी 14 चेंडू आणि 48 ची अजूनही आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 48 धावा. पुढचे 2 चेंडू महत्वाचे राहणार आहेत. रूपम यांच्याकडून लगातारच्या 3 बॉल 3 षटकारासाठी 1500 रुपयाचा कॅश प्राइज राहील. परंतु हे शक्य नाही आहे या वातावरणामध्ये. लगातारच्या 2 बॉल 2 षटकारासाठी भीमरावजी पवार साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. रन्स मिळतील त्या अर्थात 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. हा आलाय चौकार. अच्छा, ही बाब हायलाइट करूयात. अंडरलाईन करा. रोहित कोळीसाठीच केवळ भीमरावजी पवार साहेब यांच्या माध्यमातून 2 बॉल 2 षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. कारण 2 बॉल 2 चेंडू षटकार पॉसिबल बाब. पुढचा बॉल गोलंदाज उजव्या यशीच्या बाहेर. रूम बनवला. कव्हर्सला केलेत. ओर दी कव्हर. डी पॅक्सचा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. सौरभने आज काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय. त्याने कॅचेस चांगल्या टिपल्यात. त्याने क्षेत्ररक्षण चांगले केलंय. चेंडूला अडवलंय आणि खास करून श्री एक्सिलेन्स टीमच्या अगेन्स्ट त्याचं क्षेत्ररक्षण अधिकच चांगलं होतं. स्कोर कार्ड वरती 14 आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. येणारे 12 बॉल आणि 41 ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 41 धावा. बारा चेंडू आणि 41 ची गरज.
विकी गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. बारा चेंडू आणि 41 ची आवश्यकता या सामन्यामध्ये बाकी आहे. पूर्वार्धामध्ये जो धुवाधार खेळ राहिला, गोलंदाजांची सर्फ एक्सेलने नाही तर बॅटने धुलाई झाली. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने केला, मनीषच्या बॅटमधून पॅरलल फ्लॅट षटकार. मनीष पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. प्रतिस्पर्ध्याला त्याने सांगितलं, रुको जरा सबर करो, बोलाताना धक्काबुक्की नाही करणे का. मॅच मध्ये अजून खूप काय बाकी आहे. त्याने स्ट्रोक केलाय, षटकार आलाय. यावेळेला देखील हेलिकॉप्टर केला डीप पेक्षा कव्हरला. शंकर आहेत त्या ठिकाणी. एकेरी धाव इथे प्राप्त होईल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. स्कोरकार्डवरती रन्स आहेत ते 21. येणारे चेंडू 10 राहिले आहेत आणि या 10 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही आवश्यकता असेल ती या मॅच मध्ये 34 ची. 10 चेंडू आणि 34 धावा. पुढचे 4 बॉल महत्वाचे आहेत. त्यावेळेचा बॉल उजव्या बाहेर कव्हर्सला. क्षेत्ररक्षक इथे सिंगल आली आहे. पुढच्या 3 बॉल वरती 13 धावा जर आल्या तर 6 बॉल 20 धावा या बनू शकतील. क्रिकेटचा खेळ आहे, कोणती धावसंख्या यशाची आम्ही देत नाही आणि इथे गॅरंटी तर देता येणार नाही, परंतु या सामन्यामध्ये एक चुरशीची लढत निश्चितच पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि आता मात्र समीकरण बदलले आहेत. 33 ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. 22 वरती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय विजय शेट्टी. यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर कॉट बिहाइंडची अपील. एक्स्ट्रा रन. वाईट लपवण्यामागे जिथे यष्टिरक्षकाचा हात होता की काय, त्याचं हे अपील इथे पाहायला मिळालं. कदाचित वाईट लपवण्यासाठी नेहमीच यष्टिरक्षकाला आपण स्ट्रॉंग अपील करताना पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन आली आहे. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 23. येणारे 9 चेंडू आणि 32 ची गरज. 2 मोठे स्ट्रोक मॅच मध्ये घेऊन येतील बॅटिंग करणाऱ्या टीम, अर्थात अंशुमन स्पोर्ट्स या टीमला. त्यासाठी महत्वाचं आहे 2 षटकार येणं. 9 बॉल आणि 32 ची आवश्यकता आहे मॅच मध्ये अजूनही. पुढचा बॉल यावेळेला खोलामध्ये पाहायला मिळाला. ऑन साइडला केले, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. इथे मैदानाच्या आतमध्ये ही धाव घेत असताना फलंदाज होतोय तो अर्थात रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. धावफलकावरती धाबा त्या अर्थात एकंदरीत 23. 2 फलंदाज बाद झालेत. 8 बॉल आणि 32 ची गरज. संजय मत्रेचे आगमन झालंय. कदाचित त्याने शशीपासून दूरच राहावं, कारण एका सामन्यामध्ये तो राहिला असता तर चित्र काहीतरी वेगळं असतं. मैदानाच्या आतमध्ये येणारे चेंडू आता मात्र शेष राहिले त्या 8 बॉल मध्ये 32 ची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 32 धावा. मनीष ऑन स्ट्राईक. नवीन बॅटर नॉन स्ट्रायकर एंडवरती शिवम. याला आपण पाहतो आहोत. पुढचा चेंडू. आठ बॉल आणि 32 ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू. यावेळेला आडवा बॅटने केला. लीडिंग एज घेतली आहे. एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाही. अक्षय देशमुख चेंडूच्या खाली आलाय. वॉट अ कॅच. सेलिब्रेशन स्टार्ट नाव. अगस्त्या 11. फलंदाज बाद. पुढचा चेंडू. यावेळेला आडवा बॅटने केला. एज घेतली आहे. एलिव्हेशन चला बॅटर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये होतात. श्रीकांत.
60 चेंडू आणि 32 ची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये. 7 बॉल आणि 32 धावा. 60 चेंडू आणि 32 ची गरज. आता जास्तीचं काही राहिलेलं नाही आहे मॅच कडे. कदाचित 4 किंवा 5 ओव्हरची मॅच झाली असती तर 2-3 हॉलेजन मागवावे लागले असते. पुढचा बॉल डाव्या यष्टीवरती. हा चेंडू दिशाहीन राहिला. एक्स्ट्रा रन. 31 ची गरज. 7 बॉल आणि 31 धावा. अंतिम सामना सुमात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. गोलंदाजाला आपण पाहतोय स्क्रीनवरती. साईप्रीतच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण अगदी चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. गोलंदाजाला फॉलो करणारा आणखीन एक कॅमेरा आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेला सर बॅटने श्रीकांतच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक शंकर चेंडूच्या खाली आला. त्याच्या हातातून झेल निसटलाय. फलंदाज होईल तो अर्थात शिवम इथे बाद. सहा बॉल आणि 31 ची गरज आहे या मॅच मध्ये. 6 चेंडू आणि 31 धावा. नवीन बॅटर सतीश देवकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतात. संघाच्या अडचणी वाढल्या. संघ इथे सामन्यामध्ये अगदी पूर्वार्धामध्ये सर्वाधिक धावांचा डोंगर उभा राहिल्यानंतर आपण उत्तरार्धामध्ये तितकी मोठी धावसंख्या उभी करता आलेली नाही अद्याप. चला 5 षटकार आले तर 10,000 रुपये 10,001 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल भीमरावजी पवार साहेब यांच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतो आहे. पहिला बॉल सतीश देवकर यांचा. अनिकेत लाखे चेंडूच्या खाली. सतीश देवकर 40 प्लसचा खेळाडू बाद. पहिला बॉल 5 चेंडू आणि 31 ची आवश्यकता राहिली आहे मॅच मध्ये. 5 चेंडू आणि 31 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. रमन तोरसकर याला आपण पाहत आहोत. कॉट बिहाइंड. आणखी एक धक्का. फलंदाज बाद. अक्षय देशमुख यांना यश. मिलनजी भुजबळ साहेब यांचं देखील आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आई प्रीमियर लीग मध्ये. सिद्धेजी खानावकर साहेब यांच्या माध्यमातून एक तरुण तडफदार असं नेतृत्व सिद्धेजी खानावकर साहेब यांच्या माध्यमातून अक्षय देशमुखने एक विकेट आणखीन मिळवला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज राहील. युवा उद्योजक सिद्धेजी खानावकर साहेब. खोलामध्ये ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल मिळेल. येणारे किरण आहे नवीन बॅटर आणि अगदी त्याच वेळेला आपण श्रीकांतला पाहत आहोत. 3 बॉल आणि 30 ची गरज. यावेळेला फटका समोरच्या दिशेने केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आल्यात. अर्थात एकाच हाताने झेल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. संधी निर्माण पुन्हा एकदा झाली. पुढचा बॉल
हा चेंडू मात्र थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. अंशुमन 11 रमन तोरजकर यांच्या मालकीचा संघ खेळतोय. अगदी त्याच वेळेला क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात अगस्ता 11 अक्षय देशमुख आहे या संघाचा मालक. आणि हा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक स्वतः चेंडूच्या खाली. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. येणारा एक बॉलचा खेळ शेष आहे. 27 ची आवश्यकता आहे. एक चेंडू आणि 27 धावा. एक चेंडू आणि जिथे विजयासाठी 27 ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला अगस्ता 11. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. धक्का. स्पर्धा जिंकली आहे अगस्ता 11 या टीमने. या स्पर्धेचं 7वं पर्व जिंकणारा आई प्रीमियर लीगचे विजेते अक्षय देशमुख अँड कंपनी या संघाने जिंकलाय हा 7वा पर्व.